इराण आणि अमेरिकेमध्ये युद्धस्थिती का निर्माण झाली याची सुरुवात 1953 मध्ये झाली, जेव्हा इराणचे तेव्हाचे पंतप्रधान मोहम्मद मोसादेक यांनी तेल व्यापाराचे राष्ट्रीयकरण केले, ज्यामुळे अमेरिका आणि ब्रिटनला नुकसान झाले। तेव्हा अमेरिकेने आपल्या CIA या गुप्तहेर संस्थेच्या मदतीने मोहम्मद मोसादेक यांना सत्तेतून हटविले आणि मोहम्मद रेजा पहलवी यांना सत्तेत बसविले, ज्यामुळे अनेक इराणी नागरिकांमध्ये अमेरिकेबद्दल द्वेष निर्माण झाला। त्यानंतर 1979 मध्ये आयतोल्ला रुहोल्ला खोमेनी यांच्या नेतृत्वात इराणमध्ये इस्लामिक क्रांती झाली आणि इराण हा इस्लामिक राष्ट्र बनला। आणि त्यानंतर 4 नोव्हेंबर 1979 रोजी इराणमधील अमेरिकी दूतावासावर इराणी विद्यार्थ्यांनी हल्ला करून 52 अमेरिकी नागरिकांना 444 दिवसांसाठी बंधक बनविले। या घटनेमुळे अमेरिका आणि इराणमधील संबंध पूर्णपणे तुटले आणि येथूनच सुरुवात झाली इराणवर लागणाऱ्या निर्बंधांची। त्यानंतर इराणने हिजबुल्ला सारख्या आतंकवादी संघटनांना आपला पाठिंबा देणे सुरू केले, ज्यामुळे US ने इराणला 1984 मध्ये दहशतवादाला पाठिंबा देणारे राष्ट्र म्हणून घोषित केले। तरी सुद्धा इराणने पुढे जाऊन हुतीज आणि हमास सारख्या आतंकवादी संघटनांना आपला पाठिंबा दिला। आणि सध्याचा ज्वलंत मुद्दा ज्यामुळे अमेरिका आणि इराणमध्ये युद्धस्थिती निर्माण झाली तो म्हणजे इराणचे वाढते न्यूक्लिअर अँबिशन्स। इराणच्या मध्ये तो न्यूक्लिअर प्रोग्रामचा उपयोग हा शांततेसाठी आणि ऊर्जेसाठी करणार आहे आणि अमेरिकेचा आरोप आहे की तो न्यूक्लिअर बॉम्ब बनवतोय, जे की अमेरिकेच्या सुरक्षेसाठी खूप मोठा धोका आहे। याच सर्व कारणांमुळे इराण अमेरिकामध्ये युद्धस्थिती निर्माण झाली आहे। अशा इंटरेस्टिंग कंटेंटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा।